दोन व्यक्तींमध्ये जेव्हा देवाणघेवाण होते ना ती समसमान असेल तर त्याला सौदा म्हणतात, एरवी नाही. एरवी जे काही असतं त्याला एकतर्फी मागणी असं म्हणतात. आणि सरंजामे तुझ्याकडे नेमकं हेच करेल. तुझ्या नकळत तू त्याच्याकडे त्याच्या त्या चक्रव्यूहामध्ये पाय ठेवायचं म्हणती असतं. तुला तो कधी फसवेल तुला कळणार सुद्धा नाही का? आणि जेव्हा कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. मला असं वाटतंय की मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय की माझ्या मागे भुणभुण लावू नका. आता मला तुम्हाला भेटायचं नाही. रिया, कोणाशी? बाबा, डोंट वरी. मी काय करायचं ते आता फक्त मी ठरवणार. बाहेरचं कोणी माझ्यावर कोणतीही गोष्ट लादू शकत नाही. हाँ परमेश्वरा, बोल, काय खबर बात? साहेब, आज एक नवा साक्षात्कार झालाय परमेश्वराला. कसला? सुलेखा नावाचा काटा काढण्यासाठी एक नवीन काटा हाती लागलाय. कसला काटा? हा, कुठला काटा? हाय शास्त्र्यांच्याच घराण्यातला. एक म्हणजे या शास्त्र्यांचं आणि आपलं काय सख्य आहे कोणास ठाऊक नाही. आपल्याला नडणारे शास्त्रीज, काट्यासारखे बोचणारे शास्त्रीज, आणि जिच्यासाठी हे सगळं रामायण चाललंय तिचाही संबंध शास्त्र्यांशीच. आणि आता काट्याने काटा काढणारा हा नवा काटा सुद्धा शास्त्रीच. कोण आहे? कोण तो? तो नाही, ती शास्त्र्यांचं कोकरू प्रिया शास्त्री. परमेश्वर, तुला जर नेहमी असा मोठ्या खड्ड्यात पडायची सवय असेल ना तर स्वतः खड्डा खणून त्यात पड, मला सोबत घेऊन पडू नकोस. मला सतत तोंडगाशी पाडायचा पण केलायस का तू? हा नाही. आणि मला एक सांग रे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणून तुला ती प्रिया शास्त्रीच का दिसते रे? काय म्हणजे तिच्याबद्दल काय 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 सॉफ्ट कॉर्नर वगैरे काय? हा काय? साहेब, ती सुलेखाची पक्की वैरी आहे. 36चा आकडा आहे दोघीत. तुला काय माहित? साहेब, हा प्रश्न तुम्ही परमेश्वराला विचारताय. अरे पण काहीतरी कारण असेल ना. तिला सुलेखाचा नवा चेहरा सामने आणायचा आहे. का पण? असेल आपापसातली दुश्मनी, आपल्याला काय त्याचं? नाही नाही, असेल काहीतरी आपापसातली दुश्मनी असं काही बोलू नकोस. कसली दुश्मनी आहे ते शोधून काढ. तिला सुलेखाचा खरा चेहरा समोर आणायचा ना, आपण मदत करू. काय हवी ती विनामूल्य, पण शोधून काढ. बरं साहेब. हा, एक मिनिट. परमेश्वर, नीट आहे का? यावेळी तिचा पाठलाग करायचा नाही. तिला धमकी द्यायची नाही. जे काही करायचं ते सभ्य माणसासारखं करायचं. आमने सामने, सरळ सरळ. लक्षात आलं? हा काटा कितीही टोचणारा किंवा बोचणारा असला ना तरी मला हवा आहे. कळलं? ठीक आहे साहेब. प्रिया शास्त्री. हॅलो ममा. ममा, कशात तुम्ही?
ठीक आहे. दादा येऊन गेला ना तुमच्याकडे? मम्मा मम्मा मला तुमच्याशी खूप बोलायचंय, भेटायचंय तुम्हाला. खूप खूप महत्वाचं सांगायचंय. मम्मा तुम्हाला माहिती आहे इथे अशक्य वाटतील अशा गोष्टी घडून गेल्यात. प्रिया, इथे काय काय घडलंय त्याचा तू विचार सुद्धा करू शकणार नाहीस. म्हणजे काय घडलंय मम्मा आणि कोणासंबंधी? मम्मा मम्मा मी काय विचारते तुम्हाला? प्रिया, मला फोनवर जास्त वेळ नाही बोलता येणार. अगं इथे काय मम्मा? तिकडे काय? मम्मा मम्मा मला काहीच ऐकू येत नाहीये. सुलेखा. हा मम्मा तुम्हाला बरं नाहीये का? तुमचा आवाज असा काय येतोय? प्रिया, अगं आमच्या घरात. मम्मा मम्मा काय? मला काहीच ऐकू येत नाहीये. तिकडे काय? नमस्कार ताई, परमेश्वर बोलतोय. बोला. नाही, आपल्या साहेबांना भेटायचं ठरलं होतं, हेच विचारायला फोन केला. बराच वेळ प्रयत्न करत होतो पण लागत नव्हता. शेवटी विचार केला घरीच करावा. प्लीज घरी? तुम्ही काय बोलताय कळतंय ना तुम्हाला? ताई, मी असं करेन का? बरं जाऊ द्या. तुमच्या वेळेची खोटी नको ना माझ्या वेळेची. काय ठरवलं? तुम्ही सेल्समन असल्यासारखे मागे काय लागता हो? ते सुद्धा अदबीने मागे लागतात. तुम्ही म्हणजे मी जर नाही म्हटलं तर धमकी द्याल मला? ताई, मी तुम्हाला ताई म्हणतोय, मग मी असं कसं करेन ताई? एक मिनिट. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे ताई ताई असलं नाटकी बोलणं बंद करा. यापूर्वी तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागलायत त्याचा विचार करता खरं तर मी तुमच्याशी का बोलते हा मला पडलेला प्रश्न आहे. एनिवे, कामाचं बोला. मला तुम्हाला मदत करायची आहे. कसली मदत? तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की याने आपल्याला का बोलावलंय, तर काय आहे ताई? तुम्हाला काय वाटतं मला माहित नसेल? मला हेही माहिती आहे की तुमचं काम काय आहे आणि त्यासाठी मला का निवडलंय हे सुद्धा माहिती आहे. मग कधी येत आहे? येणार कोण आहे? मी ना. कुठलाही निर्णय विचार करून समजून उमजून घ्यायची मला सवय आहे. माझा विचार झाला की मी सांगेन तुम्हाला. जशी तुमची मर्जी. मग कधी फोन करू? कशाला? हेच विचारायला की कधी येणार? नाही नाही, तुमचा विचार करून झाला का हे विचार आहे. मग हा प्रश्न विचारूच नका. माझा विचार झाला की ते सांगायला मीच तुम्हाला फोन करेन. प्रिया शास्त्री. प्रिया, तू उगाच आलीस इकडे. मामा असं काय म्हणताय? अहो फोन अचानक कट झाला आणि मी पुन्हा लावत होते तर लागतच नव्हता. म्हणून काळजी वाटली मला तुमची. मी मुद्दाम आले प्रत्यक्ष भेटायला. अगं पण मम्मा मला फोनवर सुद्धा जाणवत होतं आणि मला आता सुद्धा असं वाटतंय की माझ्यापासून तुम्ही काहीतरी लपवताय. मम्मा प्लीज सांगा ना, काय घडलं इथे म्हणत होतात तुम्ही? ती आली. कोण मम्मा? सुलेखा. ती परत आली आहे या घरात. मम्मा काय सांगताय? कुठं आहे ती? आत्ता कुठे गेली माहित नाही, पण मगाशी तू आलीस ना तेव्हा ती इथेच होती. सतत माझ्या पाळतीवर असते. तिला खात्री आहे की आपण दोघी तिच्याबद्दलच बोलतो म्हणून. कसं काय? कसं कळणार? कोण सांगणार? तुला साधारण अंदाज आलाच असेल.
कुसुमात्या? त्या दोघींचं एकमेकींशी व्यवस्थित चालू असतं. मला वाटलंच होतं. प्रिया, तू सावध राहा, स्वतःला जप. मध्यंतरी तू वाड्यात असताना तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता सुलेखाने. माय गॉड, म्हणजे ती सुलेखा होती? मम्मा पण म्हणजे आता तुम्हाला खरं तर माझ्यापेक्षा जास्त सावध राहायला हवं, कारण ती इथे राहते तुमच्या बरोबर. ती मला काहीही करणार नाही, कारण कुसुम आत्याकडनं तुझ्याविषयीची जी माहिती तिला मिळत नाही ती माझ्याकडून मिळेल असं तिला वाटतंय. आणि पूनम इथे असताना ती मला काहीही करणार नाही. उलट हल्ली तिला माझीच भीती वाटते. तुमची भीती? मी खाण्यात काहीतरी मिसळून तिला मारेन अशी तिला भीती वाटते. म्हणजे एक गोष्ट मी आता पक्की केली. योग्य ती संधी मिळाली ना की ती संधी उचलायची आणि तिला संपवायचं. मामा? हो, तू, मी आणि शास्त्री कुटुंब यांना वाचवण्याचा एवढाच एक मार्ग आहे. काही होणार नाही ग. नाहीतरी तिने सगळ्या जगाला दाखवून दिलंय ना की मी वेडी आहे आणि तिला मारण्याचा मी प्रयत्न केला होता म्हणून. तेच मी खरं करून दाखवणार आहे. मामा, मला असं वाटतं की तुम्ही खूप मोठी रिस्क घेताय. हो माहिती आहे, रिस्क तर आहेच, पण ती आता घ्यायलाच हवी. नाहीतर प्रत्येक जण तिच्या दहशतीखालीच जगेल. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागेल. आणखीन एक लक्षात ठेव, कधीही फोन केलास ना तर माझा आवाज ऐकला तरच बोलायचं, नाही तर नाही. ठीक आहे मामा, पण माझी एक रिक्वेस्ट आहे. तुमच्या या निर्णयावर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, कारण सुलेखाला जरा जरी कुणकुण लागली ना या गोष्टीची तरी तुमचा जीव धोक्यात येईल. मामा, प्रिया, तू सावध राहा, स्वतःला जप आणि निघ आता. कुठच्याही क्षणी ती येईल. मामा काळजी घ्या, मी निघते. काय सांगतेस बाहुली? म्हणजे सुलेखा? आजोबा, सुलेखा सध्या ममांच्या घरात आहे आणि माझ्यावर हल्ला करण्यासाठी ती वाड्यात येऊन पोचली होती. श्रीराम श्रीराम. म्हणजे विष्णूला जो एका स्त्रीचा भास झाला होता तो भास नव्हता तर. पण सुलेखा असं का करे? आजोबा, सुलेखाच्या प्रयत्नांचा सुपरनॅचरल पॉवर्स या पुस्तकाच्या आधारे मी शोध घेण्याचा प्रयत्न करते. ती काय काय करू शकेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करते. हे काय कमी आहे? आणि आपण दोघे जण वाड्यावर जेव्हा सुलेखाविषयी बोलत होतो तेव्हा ते कदाचित तिने ऐकलं तर नसेल. म्हणजे मी वर्तवलेलं बाकीत खरं ठरलं तर पहिलं तुझ्यावरच्या गंडांतराचं आणि दुसरं सुलेखा सध्या अत्यंत खडतर कालखंडातून जाते. आणखीन एक महत्वाची गोष्ट,
आपण आपल्या घरात सुलेखाविषयी जे काही बोलतो ठरवतो ते जसंच्या तसं तिच्यापर्यंत पोहोचवणारी एक व्यक्ती घरात आहे, कुसुमात्या. कुसुम म्हणजे कुसुम आणि सुलेखा? हो, त्या दोघी जणी एकमेकींना भेटतात, फोनवरनं सुद्धा बोलतात. कुसुम कुसुमात्याचा काही दोष नाहीये याच्यात आजोबा. तिच्या भोळेपणाचाही फायदा घेते. सुलेखा कशावरून पुन्हा प्रयत्न करणार नाही. आणि आजोबा मग आपण पुढे काय करायचं? बाहुली, सुलेखा सध्या कुठे राहते म्हणालीस? ममांच्याकडे. धोका आहे. कोणाला? दोघींना एकमेकींपासून धोका आहे. सुलेखाच्या पत्रिकेत पितृदोष आहे. आजोबा, ममा मला असंही म्हणत होत्या की म्हणजे त्या एकदम टोकाचं बोलत होत्या. काय? त्या म्हणत होत्या की त्या कदाचित सुलेखाला. श्रीराम श्रीराम, हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. या सगळ्यावरचा पहिला उपाय, बाहुली, मला विचारल्याशिवाय सल्ला घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाहीस तू. सतत कुणाच्या तरी समोर राहायचंस, बरोबर राहायचंस. कुसुमशी मी बोलणार आहेच, पण या सगळ्यावर कायम स्वरूपी तोडगा काढायला हवा. श्रीराम श्रीराम. बोल, काय बोलायचं होतं तुला? आधी बऱ्याच दिवसापासून आपल्या घरातली एक गोष्ट मला खटकते. म्हणजे मी अनेक वेळा ती मार्क केली आहे. आपल्या घरात तुला कोणी काही बोललं का? नाही रे, मला कोणीतरी काहीतरी बोललं आणि ते मला खटकलंय असं मी नाही म्हणत आहे. दुसऱ्या कोणाचं बोलणं तुला खटकलं का? एकदा नाही, अनेकदा. कुसुमात्या आणि प्रिया, अरे त्यांचं रिलेशनच तसं आहे. दोघींनाही एकमेकींपासून करमत नाही. आणि भांडणाची तर त्यांची लाईफ मेंबरशिप आहे. एक नाव बरोबर घेतलंस, एक नाव चुकलास. कुसुमात्या नाव चुकूच शकत नाही. दुसरं तेच नाव तू चुकलास. मी प्रिया आणि तुझ्याबद्दल बोलतोय. आमच्याबद्दल? आधी मी बरेच दिवस झाले पाहतोय तू प्रियाच्या बोलण्याचा विचार न करता तिला रिॲक्ट होतोस. तू तिला समजून घेत नाहीस. फॉर एक्झाम्पल? समजा यशवंतराव सरंजामेंनी तिला भेटायला बोलवलं आणि तिने तुझी परवानगी मागितली तर? ऑब्व्हियसली मी नाही देणार, कारण तिचं तिथे जाणं चुकीचं आहे. का? म्हणजे ते धोकादायक आहे म्हणून. अच्छा, पण मग तू गेलास ते? माझी गोष्ट वेगळी होती. मला अभिमानचा पत्ता हवा होता. तिलाही जर सुलेखाचा पत्ता हवा असेल तर